नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमधील सुतारदरा येथे गोळीबारानंतर उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू. पोलीस तपास सुरू. भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांचा ससून रुग्णालयात राडा. आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना केली मारहाण. सर्वसामान्यांना सोबत घेऊन महायुतीचे सरकार काम करते. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना. रोहित पवारांच्या अडचणीत वाढ. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीचे छापे. राज्यात 6 ठिकाणी टाकण्यात आले छापे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेवरील याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार. 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची तर 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी होणार. उद्या पुण्यातील राजगुरुनगरमध्ये होणार शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसंकल्प अभियान. अभियानादरम्यानच्या जागेचा शिवाजीराव आढळराव पाटलांकडून आढावा. इंद्रायणी नदी पुन्हा फेसळलेलीच. आसपासच्या औद्योगिक कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्यानं नदीत जलप्रदूषण. जितेंद्र आव्हाड आणि अफजल खान काय खातो याचं प्रवचन मुंबऱ्यामध्ये जाऊन द्यावं. हिंदू देवदेवतांच्या भानगडीत पडू नका. खासदार श्रीकांत शिंदे यांचा जितेंद्र आव्हाडांना टोला. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचाच भाग असून जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात. प्रकाश आंबेडकरांचाही योग्य तो सन्मान केला जाणार. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळीबार करण्यात आला. यावेळी उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झालाय. या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा भर दिवसा आज पुण्यामध्ये खून करण्यात आलेला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 3 गोळ्या ज्या आहेत त्या या शरद मोहोळवर झाडण्यात आल्या होत्या. शरद मोहोळच्या खांद्याला दुखापत जी आहे ती देखील झाली होती आणि उपचार सुरू असताना उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय. खंडणी, अपहरण, खून असे अनेक गुन्हे जे आहेत ते शरद मोहोळ याच्यावर होते. मात्र कतील सिद्दीकी हा जो जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार होता, आरोपी होता, त्याला येरवडा कारागृहामध्ये त्याचा खून केल्यानंतर शरद मोहोळ जो आहे ते चर्चेमध्ये आला होता. आज जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि लग्नाच्या वाढदिवसा दिवशी शरद मोहोळचा गेम झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं आहे. भर दिवसा शरद मोहोळवर गोळीबार जो आहे तो पुण्यातल्या कोथरूडमध्ये असणाऱ्या सुतारदरा या ठिकाणी झाडण्यात आला होता. त्यानंतर कोथरूडमधल्याच एका खासगी रुग्णालयामध्ये शरद मोहोळवर जे आहे ते उपचार देखील सुरू होते आणि उपचारांती आता शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयातील कोनशिलेवर आपलं नाव नसल्याने संतप्त होऊन रुग्णालयातील कर्मचारी आणि त्यानंतर पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातून एक बातमी समोर आली असून भाजपाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या दबंगगिरीचा जो व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे. आज सकाळी पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचं उद्घाटन जे आहे, लोकार्पण सोहळा जो आहे तो संपन्न होत होता आणि यावेळी असणाऱ्या कोनशिलेवर भाजपा आमदार सुनील कांबळे यांचं नाव न छापल्याने त्यांनी डॉक्टर जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याचं पाहायला मिळालं. तो व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय. सुनील कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. त्या अगोदर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील सुनील कांबळे यांनी काम पाहिल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना राष्ट्रवादीच्या
महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, त्याचसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सगळे मान्यवर मंडळी व्यासपीठावर असताना हा कार्यक्रम शांततेमध्ये संपन्न झाला। मात्र खाली जेव्हा कार्यक्रम संपून सुनील कांबळे व्यासपीठावरून खाली उतरत होते त्यावेळी त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावले आहे। आपलं नाव कोनशिलेवर का लावलं नाही असा सवाल जो आहे तो या निमित्तानं विचारण्यात आल्याचं देखील माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच आता जर आपण पाहिलं तर सुनील कांबळे यांच्या या कृतीमुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नाराजीचा सूर जो आहे तो पसरल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे आता या सगळ्यावर आमदार सुनील कांबळे यांची भूमिका काय राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवार काय यावर प्रतिक्रिया देणार का, हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। दरम्यान भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी डॉक्टर आणि पोलिसांना मारहाण केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा आमदार आणि खासदारांना मारहाणीचं परमिट मिळाल्याची टीका केली आहे। भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी, अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत। 2 वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। 1 वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ, याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती, किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते, तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती। मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही। उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी, हातपाय तोडावेत, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना गृह खाते मात्र काहीही करणार नाही। ही सध्याची भाजप शासित या सरकारची तऱ्हा आहे। भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी डॉक्टर आणि पोलिसांना मारहाण केलेल्या घटनेनंतर या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले। काय घडलं तर तुम्ही मला विचारलं तर सांगता येईल ना काय घडलं। तुम्ही मारहाण केल्याचा आरोप होते भाऊ, आणि एका व्हिडिओमध्ये तुम्ही मारहाण कशासाठी, सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय कार्यक्रमात मी मारहाण कसं करणार? मारहाण करण्याचा संबंधच येत नाही। मी स्टेजवरनं उतरत असताना त्याचा पाय आडवाला काय आला तर त्याच्या तो माझ्या अंगावर पडला तर त्याला मी धक्का मारून बाजूला केला आणि खाली उतरून आलो। नेटवर्क नाही त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की तुम्ही त्याच्यावर हात उचलल्याचं स्पष्टपणे दिसतंय त्या व्हिडिओमधून। अरे तो माझ्या अंगावर पडल्यानंतर मी त्याला धक्का मारला, त्याला ते मारहाण दिसते होय। आणि दुसरी एक जी घटना आहे ती राष्ट्रवादीचे काही पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा त्यांनी आरोप ते केला। माझ्याकडे नाही, पोलिसांनी मारलं त्याला। ते 3दा मला धक्का मारत होता, पोलीस होते तिथे। ते पोलिसांनी सांगितलं आमदारांना जाऊ दे पुढं, तो पोलिसांना उलट म्हणत होता कोणतरी जितेंद्र तो कोण होता ते मलाही माहिती नाही। पोलिसांनी घेतला त्याला, सिव्हिल मधले पोलीस होते, जिन्यात पोलिसांनी मारलाय त्याला, माझ्याकडनं मारलं नाही त्याला। तो कोण होता तेही माहिती नाही मला। बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी आप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। आज ससून रुग्णालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमादरम्यान आपलं कोणशिलेवर नाव नसल्याचं पाहून आमदार सुनील कांबळे चांगलेच संतप्त झाले
आणि त्यांनी अगोदर एका डॉक्टराला आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली। यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। आमदार सुनील कांबळे को गुस्सा क्यों आता है? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत ससून रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावरून खाली येत असताना सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव याला मारहाण केली। त्याचबरोबर बाहेर येत असताना एका पोलीस अधिकाऱ्यालाही सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे। केवळ कोनशिलेवर नाव नसल्यामुळे सुनील कांबळे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी मारहाण केली अशी माहिती समोर आली आहे। भाजप आमदार सुनील कांबळे यांची आमदारकीची कारकीर्द मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। पुणे महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती। तसेच काही दिवसांपूर्वी आनंदनगर येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। यामध्ये ही दमदाटी एका खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी आमदार सुनील कांबळे यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता। दरम्यान सुनील कांबळे नेमके कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुनील कांबळे यांनी विद्यार्थी दशेत काम केले। 1992 पासून सुनील कांबळे हे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत होते। माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे धाकटे बंधू आहेत सुनील कांबळे। 2019 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून सुनील कांबळे विजयी झालेत। दरम्यान सुनील कांबळे यांच्या मारहाण प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात। भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी, अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी कुप्रसिद्ध आहेत। 2 वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। 1 वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ, याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती, किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते, तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती। मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही। उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी, हातपाय तोडावेत, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना गृह खाते मात्र काहीही करणार नाही। ही सध्याची भाजप शासित या सरकारची तऱ्हा आहे। दरम्यान आता या प्रकरणी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात। भाजपा के आमदार सुनील कांबळे को गुस्सा क्यों आता है? आज सकाळी ससून मध्ये एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्र्यांसमोर अजितदादा पवार यांच्या समोर भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील भाऊ कांबळे, कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी पोलिसावर हात उगारला, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर हात उचलला। आमचं म्हणणं हे आहे की भाजपच्या राज्यात जनताच नाही तर पोलीसही सुरक्षित नाहीये। खरं तर पोलिसावर हात उचलल्यावर, पोलिसाच्या कांचिलात मारल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब 353 गुन्हा दाखल केला पाहिजे ना। सरकारी कर्मचाऱ्यावर हात उगारला हा गुन्हा का नाही दाखल होते? आणि त्याच्यावरतीही प्रेसला सुनील कांबळे खोटं बोल पण रेटून बोल म्हणतात, मी धक्का मारला। अहो त्या व्हिडिओ मध्ये दिसते तुम्ही फटदिशी मारताय त्यांना, दोघांनाही तुम्ही कानाखाली लावली त्या पदाधिकाऱ्याला। आता ते पदाधिकारी जाऊ दे, ते उपमुख्यमंत्री समोर असून आपल्या पदाधिकाऱ्याला वाचवू शकले नाही तर आम्हाला काय वाचवणार? उरली गोष्ट पोलिसांची,
पोलीस आयुक्त काय करतात? तुमच्या कर्मचाऱ्याला मारलं. कर्मचाऱ्याला मारलंय का भाजपच्या आमदारांनी? काय करणार तुम्ही? काहीतरी करा, कारण का या भाजपच्या राज्यामध्ये जनता काय, पोलीसही सुरक्षित नाही हे दिसतंय. आणि या आमदाराचा पहिला रेकॉर्ड नाहीये ना. भारतीय जनता पार्टी डोळे उघडा आणि बघा नीट काय चालवलंय तुमच्या पदाधिकाऱ्यांनी, तुमच्या आमदारांनी. याच्या पहिले महापालिकेच्या एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषा, अश्लील घाणेरड्या शिव्या दिलेल्या गेल्या. त्यावेळेसही त्यांच्यावर ऍक्शन नाही झाली. दुसऱ्या वेळेस एका वस्तीमध्ये मार्केट यार्डच्या जाऊन तिथे धुमाकूळ घातला, तिथं लोकांना शिव्या गाडी मारामारीपर्यंत गेला, त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई नाही. किती वाचवाल? आता तर एका राष्ट्रवादीच्याच मुख्यमंत्र्यांसमोर पदाधिकाऱ्याच्या कानाखाली सन, पोलिसाच्या कानाखाली सन. किती गप्पा बसणार? कारवाई करा ना. किती किती हा कसला माज आहे? सत्तेचा माज आहे? कोणता माज आहे? किती ही मस्ती. पण लक्षात ठेवा, ही मस्ती जनता उतरवेल. खोटं बोला पण रेटून बोला. मीडियाने पण गप्प नाही बसला पाहिजे. मीडिया समोर तो माणूस म्हणतो मी मारला नाही, त्या व्हिडिओ मध्ये काय दिसतंय ते मला माहिती नाही, मला दाखवू नका. एवढं खोटं. धन्य आहे, धन्य बाबा, धन्य आहे भारतीय जनता पार्टीची, धन्य आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणानंतर आम्ही स्वतः सुनील कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मारहाण केलीच नाही असं म्हणत घुमजाव केलाय. काय घडलं तर तुम्ही मला विचारलं तर सांगता येईल ना काय घडलं. तुम्ही मारहाण केल्याचा आरोप होते भाऊ, आणि एका व्हिडिओ मध्ये तुम्ही मारहाण कशासाठी? सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय कार्यक्रमात मी मारहाण कसं करणार? मारहाण करण्याचा संबंधच येत नाही. मी स्टेजवरनं उतरत असताना त्याचा पाय आडवाला काय आला तर त्याच्यात तो माझ्या अंगावर पडला, तर त्याला मी धक्का मारून बाजूला केला आणि खाली उतरून आलो. नेटवर्क नाही. त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की तुम्ही त्याच्यावर हात उचलल्याचं स्पष्टपणे दिसतंय त्या व्हिडिओमधून. अरे तो माझ्या अंगावर पडल्यानंतर मी त्याला धक्का मारला, त्याला ते मारहाण दिसते होय. आणि दुसरी एक जी घटना आहे ती राष्ट्रवादीचे काही पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा त्यांनी आरोप केला. माझ्याकडे नाही, पोलिसांनी मारलं त्याला. ते तीनदा मला धक्का मारत होता. पोलीस होते तिथे. ते पोलिसांनी सांगितलं आमदारांना जाऊ दे पुढं. तो पोलिसांना उलट म्हणत होता कोणतरी जितेंद्र कोण होता ते मलाही माहिती नाही. पोलिसांनी घेतला त्याला. सिव्हिल मधले पोलीस होते, जिन्यात पोलिसांनी मारलाय त्याला. माझ्याकडनं मारलं नाही त्याला. तो कोण होता तेही माहिती नाही मला. एकंदरीतच काय तर आमदार सुनील कांबळे यांचा हा ससून हॉस्पिटलमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील कांबळे यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठताना पाहायला मिळत असून यावर आता भाजपा नेते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, परंतु त्या पतंग उडवण्यासाठी लागणारा धागा म्हणून वापरला जाणारा चायनीज मांजा हा अनेकांसाठी मृत्यूचा धागा बनत चाललाय. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मकर संक्रांतीचा उत्सव आता काही दिवसांवर आलाय. धार्मिक महत्त्वाप्रमाणे पतंग उडवण्याची परंपरा देखील मकर संक्रांतीलाच असते. संक्रांतीच्या काही आठवड्यापूर्वीपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. तर बऱ्याच ठिकाणी भव्य पतंग उत्सवाचंही आयोजन करण्यात येतं. तर अनेक ठिकाणी स्पर्धाही भरवल्या जातात. परंतु मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त उडवल्या जाणाऱ्या पतंगसोबत साधा धागा वापरला जायचा, परंतु आता पतंगासोबत चायनीज मांजा वापरला जातो. परंतु या चायनीज मांजामुळे अनेक अपघात होत आहेत, ज्यामध्ये आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. तर या मांजामुळे अनेक मनुष्यांनाही दुखापत झाल्याचं समोर आलंय. तर नुकतंच या मांजामुळे अपघात होऊन एका पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालाय. ज्यावेळी एखादे पक्षी मांजाच्या धाग्यात अडकतात तेव्हा ते स्वतःला मांजातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ते सोडवण्याचा प्रयत्न करतात ते त्या धाग्यात तेवढेच गुंतत जातात. त्या धाग्यात गुंतत जाऊन त्यांना दुखापत होते. या सर्व प्रकारामुळेच सरकारने या मांजावर बंदी घातली आहे. परंतु बंदी घातली असतानाही आजही चायनीज मांजा चोरी छुपे तयार केला जातो आणि विकला जातो. चायनीज मांजा कसा तयार केला जातो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहा कसा तयार होतो चायनीज मांजा. चायनीज मांजा हा प्लास्टिक आणि नायलॉनच्या दोऱ्यापासून तयार केला जातो. हा मांजा बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात. यामध्ये धातू व लोखंडाचा बुगा टाकला जातो. त्याचबरोबर ॲल्युमिनियम ऑक्साईड व झिर्कोनियम ऑक्साईडचा वापर केला जातो. त्यामुळे हा मांजा धारदार शस्त्राप्रमाणे होतो. या चायनीज मांजामुळे बऱ्याचदा पतंग उडवताना समोरच्याची पतंग सहज कापली जाते, सोबतच
समोरच्याचा हात देखील कापला जाण्याची शक्यता बऱ्याचदा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर या चायनीज मांजामुळे आकाशात उडणारे जे पक्षी आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर इजा होण्याची शक्यता जी आहे ती देखील निर्माण होते. सोबतच जी विजेच्या तारा आहेत त्या विजेच्या तारांमध्ये जर हा चायनीज मांजा अडकला तर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता देखील निर्माण होते. हा धोकादायक बंदी घालण्यात आलेला चायनीज मांजा विकू नका या मागणीसाठी आज पुण्यात मनसेच्या कसबा विभागाने बोरियाळी येथे मांजा विक्रेतेसमोर चायनीज मांजाची होळी करत तीव्र आंदोलन केले. त्याचबरोबर सर्व दुकानदारांना भेटून चायनीज मांजा न विकण्याची ताकीद सुद्धा दिली आहे. मनसे आगामी काळात जेथे जेथे चायनीज मांजाची विक्री होत असेल तेथे तेथे डम्मी ग्राहक पाठवून चौकशी करणार आणि तसेच सापडल्यास कायदेशीर कारवाईबरोबरच मनसे स्टाईल हिसका दाखवण्याचाही इशारा मनसेने दिला आहे. या तीव्र आंदोलनात रवी सहाणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तुम्हाला आता माहीत असेल की आता जानेवारी महिना उजाडला आहे. संक्रांत आलेली 15-14 तारखेला संक्रांत असते. यानंतर पतंग उडवण्याचा एक फार मोठा उत्साह असतो आपल्या पुण्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात संपूर्ण ठिकाणी. तर अनेक ठिकाणी ना याच्यानं मांजा विक्री होतो ह्या भागामध्ये. तर याच्यामध्ये लहान मुलं येतात किंवा कोण येतात मांजा खरेदी करतात. तर चायनीज मांजाही विकला जातो आहे आणि या चायनीज मांजामुळे प्रचंड हानी होती. पक्ष्यांची होती, प्राण्यांची होती आणि माणसांची होती. मध्यंतरी माझे एक नातेवाईक आहे, त्यांचा अक्षरशः इथला ओठ कापला गेलेला होता. मध्यंतरी काही इन्स्पेक्टरचा त्यात बळी गेला आहे. हे फार दुःखदायक आहे. आणि का तर एका चायनीमुळं माणसाने आता रस्त्याने गाडी चालवायची की नाही हा मोठा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आम्ही आता मनसेतर्फे मोठं आंदोलन छेडणार आहे. आज त्यांना आम्ही इशारा देणार आहे. आजही आंदोलनच केलेलं आहे आम्ही, परंतु आज आम्ही इशारा देणार. आम्ही याच्यानंतर रोज आमचं कुठं ना कुठं आमचे लहान मुलं मोठी मुलं डमी ग्राहक आम्ही तिथं पाठवणार आणि जर कोण सापडेल आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आणि मनसे हिसका देणार आम्ही त्यांना देणार. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज मांजा पक्ष्यांसाठी किती धोकादायक आहे या बाबतीत आम्ही पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले यांच्याशी संवाद साधलाय. पाहुयात बाळासाहेब ढमाले काय म्हणालेत. आत्तापर्यंत 1000च्या वर पक्षी मी वाचवलेत पतंगाच्या मांजामधनं. बघा, माणसाला बोलता येतंय, माणसासाठी ॲम्ब्युलन्स आहे, पक्षासाठी काय आहे. आणि हा कृपा करून चायनीज मांजा वापरू नका. सण तुमचा एका दिवसाचा आहे ना, सण तुम्ही साजरा करा, पण गोड सण साजरा करा. पुणे महानगरपालिका काय झोपली का? पुणे शहरामध्ये जर मांजाची बंदी असताना हा मांजा येतो कुठनं चायनीज मांजा? मनसेतर्फे हा आमचा त्यांना एक प्रश्न आहे, कृपा करून चायनीज मांजा वापरू नका. पुणे शहरातल्या सर्व नागरिकांना आम्ही एक हात जोडून विनंती करतो, आपलं निसर्ग आहे, आपलं सौंदर्य आहे, आपले पक्षी प्राणी वाचवा. एकंदरीतच जर आपण पाहिले तर दरवर्षीच मकर संक्रांतीचा उत्सव जवळ आल्यानंतर चायनीज मांजा आणि त्यावरची बंदी हा विषय प्रामुख्याने चर्चेमध्ये येतो. आज महाराष्ट्रामध्ये चायनीज मांजावर बंदी देखील आहे, मात्र तरी देखील अवैधपणे चिनी मांजाची विक्री करणारे अनेक दुकानदार आपल्याला मिळतात. अशा अवैध चायनीज मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जे आहे, होलसेल मार्केट्सवर जे आहे ती कारवाई करण्याची गरज जी आहे ती निर्माण झाली, जेणेकरून एक जीव जाण्यापासून आपण वाचवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवराळ भाषा वापरली होती. अब्दुल सत्तार यांच्या शिवराळ भाषेच्या विरोधात आमदार कैलास गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. बघा, मी नेहमी सांगतो की अब्दुल सत्तार हा एक मूर्ख माणूस आहे, मूर्ख सम्राट आहे. तो ज्या कल्चरमध्ये वाढला, ज्या कल्चरचा त्याच्यावर संस्कार झाले, त्याला शिवगाडी शिवाय दुसरा काही येतच नाही. आता तुम्ही बघितलं त्यांनी सर्वात मोठी शिवगाडी लोकांना काय केली की तेरे माँ बाप का पिक्चर तू देखता क्या, म्हणजे हे सर्वोच्च शिवगाडी त्यांनी केलेली. माझ्या सिल्लोडच्या त्या लोकांना विनंती आहे जे त्या गौतमी पाटीलच्या प्रोग्राममध्ये होते की तुमच्या मायबापाचा पिक्चर म्हणजे त्याचा अर्थ मी त्या बोलणं म्हणजे चांगला वारा नाही, तुम्ही समजून घ्या त्याने काय बोललं. त्याला प्रत्युत्तर म्हणून येणाऱ्या विधानसभात त्याला पाळा, त्याची जागा दाखवा एक. आणि असा वागू लागला की तसा म्हणजे कॅबिनेट मंत्री आपलं हे देवेंद्र फडणवीस ज्या खात्याचे मंत्री आहे त्याच्या हातात असं समजू लागला. 3 इंजिनची सरकार आहे, आता स्वतःला 4थं इंजिन समजून त्या लोकांना असं बोलतो आहे. पोलिसला असं म्हणू लागला, त्याचा बिचारे पोलिसवाले त्याचे नौकर आहे, हे याला मारले त्याला धरले आणि ते घाणघाण बोललं. त्यावर मुख्यमंत्रीने आणि उपमुख्यमंत्रीने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, नाही तर याचा बॅड इम्प्रेशन संपूर्ण महाराष्ट्रात होणार. जर उद्या या तिन्ही आघाडी सरकार, या 3 जे आहे महायुतीचे सरकार, याचं पाडण्याचं सर्वात मोठं कारण असेल तर अब्दुल सत्तार असेल. आणि तो येणाऱ्या कॅबिनेटमध्येही मंत्र्यांना असंच बोलणार, कारण त्याचे संस्कार त्याच्यावर असे.
तो काही सुधारणार नाही. मी एक सांगतो, कुत्ते की धूम और अब्दुल की 70 की जबान कभी सीधी नहीं हो सकती. आणि एवढं सांगतो की तो इलिटरेट आहे, तो दुसरी फेल आहे, त्याला काही एज्युकेशनचं काही माहीत नाही. त्याच्यावर एक शेर बोलतो, पढ़े लिखे लोग भीड़ में धक्का खाते हैं. पढ़े लिखे लोग भीड़ में धक्का खाते हैं. जिनको ABCD नहीं आती वो लाल लाइट की गाडी में आते. हे बघा, मी काय म्हणतो, तो त्याला आमदार बोलायचंच नाही. तो हा महामूर्खाचा सम्राट आहे, तो महामूर्ख सम्राट आहे. तो त्या आता नवीन नाही ना, तो नेहमी तसंच बोलतो. त्याला त्याच्या तोंडावर त्याला लगाम घालता येत नाही. आणि लहान लेडीज असेल, मुली असेल, त्यांच्यासमोर तो असंच बोलतो आहे. त्याच्या तोंडातून शिवगाळी नेहमी निघतात. मला माहीत आहे ना, या अगोदर तो कोणाला काही बोलतो. आणि त्याला काय असंच वाटतं की फार गर्व चढलेला वाटतं की तो कॅबिनेट मंत्री म्हणून. पण ह्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देणार. आणि मी नेहमी सांगतो की एकनाथ शिंदेला जर कोणी अडचणीत आणले नसेल तर अब्दुल सत्तार आहे. सर्व समाजाने आणि समाजातील प्रत्येक घटकाने जर आपलं कर्तव्य नीट बजावलं तर नदी प्रदूषण होणार नाही, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले. सर्व उपचारावरती, सर्व विभागावरती आपण ह्या ठिकाणी सगळे स्टॉल लावलेले आहेत. मागच्या भाऊ असतानाच्या आरोग्य शिबिरामध्ये जे काही उणिवा राहिल्या होत्या, त्यावेळेस आमचे ह्या महाआरोग्य शिबिराचे आयोजक शंकर शेठ जगताप आणि ह्या इथल्या आमदार अश्विनीताई जगताप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. सगळ्या पद्धतीच्या सेवा, सगळ्या पद्धतीच्या टेस्टिंग ह्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे. डायलिसिसची सेवासुद्धा ह्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो आहे. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातलं मगाशी शंकर शेटने सांगितल्याप्रमाणे कुठलाही रुग्ण ह्या ठिकाणी आला, त्याला एक पत्रिका फक्त मिळाली, त्याच्यावरती त्याला जर काही उपचार वगैरे घ्यायचे असतील तर महाराष्ट्र शासनातर्फे त्याच्यावरती पुढचे सुद्धा शस्त्रक्रिया असतील, सर्व पुढचे संदर्भित उपचार सर्व मोफत होणार आहेत. आणि माझ्या अंदाजानं जवळपास 3 ते 3.5 लाख रुग्ण ह्याच्यामध्ये सहकार्य करतील, लाभ घेतील असं माझी अपेक्षा आहे. भाषणादरम्यान अशुद्ध पाण्याचा विषय घेतला. इंद्रायणी नदी गेले 3 झालं फेसळलेली पाहायला मिळते. नाही, तेच कुठेतरी दुरुस्त होणार. ह्याचा अर्थ हा आहे की आपल्या भागाचे लाडके खासदार आप्पा यांनी तो प्रश्न उपस्थित केला की पाणी ज्या पद्धतीनं आहे त्याच्यातनं हे रोग होतात. मग या सर्व समाजाची सगळ्यांचीच एक ह्या ठिकाणी आपली दक्षता घेणं काम आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या हातून प्रदूषण कमीत कमी व्हायला पाहिजे, त्याचा जोपासना आपण प्रत्येकानं केली पाहिजे की त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या संदर्भित सेवा घेण्याची वेळच येऊ नाही. नाही दिलं ना, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीचा सर्वे करा आणि अशा पद्धतीच्या गोष्टी एक भाजपचे जे आमदार आहेत सुनील कांबळे त्यांनी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली, त्यामध्ये पोलिसालाही नाही, मला ते माहीत नाही आहे. या ठिकाणी आपण चांगल्या कामाला आलेलो आहे. महाआरोग्य शिबिराचं आपण कंडक्शन करतोय. आज एवढ्या जवळपास 3 ते 3.5 लाख लोकांना आपण या ठिकाणी हे महाआरोग्य शिबिराची सेवा उपलब्ध करून घेतोय. तुमच्या माध्यमातून परत मी आवाहन करतो की ह्या सेवेचा सर्व नागरिकांनी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या, नुसता पुणे नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं लाभ घ्यावा, एवढंच आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ससून रुग्णालयातील विविध विकास कामांचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले. आमच्या विभागाचे सचिव गिरीश माधवजी, संचालक भाईस्करजी, या हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुरेश काळे, त्यांचे सर्व सहकारी, या कॉलेजचे सर्व विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार बंधू, या विभागातील सर्व शासकीय अधिकारी. बंधून आपल्याला माहिती असेल, या सर्वोपचार ससून रुग्णालयाची स्थापना
डेव्हिड ससून यांनी 1857 साली केली आणि 91 साली जेकब ससून यांच्या देणगीमधून 150 बेडचं पहिलं हॉस्पिटल उभारलं गेलं. या प्लेगच्या महामारीमध्ये या पुणे परिसरामध्ये फार मोठं योगदान या हॉस्पिटलनं दिलं होतं आणि त्यानंतरच्या काळात स्वाईन फ्लू असेल, कोविड किंवा कोरोना आजाराकरता या हॉस्पिटलनं फार मोठा आधार जनतेला दिलेला होता. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींची या रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया झाली होती. सदर शस्त्रक्रियाकडे डेव्हिड ससून आणि जेकब ससूनच्या वारसा इमारतीचं नूतनीकरण करण्याचं काम आता या अंतिम टप्प्यात आलं असून शासन हे सुद्धा शेवटच्या काळात याच रुग्णालयात उपचार घेत होते. संत अवतार मेहर बाबा यांचा जन्म याच रुग्णालयात झाला आणि त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नवीन 11 इमारतीचं पहिल्या मजल्यावर एक कक्ष त्यांच्या नावाने राखून ठेवण्यात आलेला आहे. विजय शासकीय महाविद्यालयाची निर्मिती 1946 साली जिजीबाई यांनी दिलेल्या देणगीतून झाला. सद्यस्थितीत या रुग्णालयाची क्षमता 1,500 खाटांची असून दरवर्षी 250 विद्यार्थी पदवीपूर्व परीक्षेसाठी आणि 220 विद्यार्थी पदव्युत्तर परीक्षेसाठी या ठिकाणी प्रवेश घेत आहेत. सद्यस्थितीत या अभ्यासांतर्गत 2400 विद्यार्थी आता हे शिक्षण घेत आहेत. आज जो लोकार्पण करण्यात आला, वास्तविक या इमारती अजितदादा यांच्या पुढाकाराने या पूर्वीच्या काळामध्ये झाल्या होत्या आणि कोरोना काळामुळे याचा लोकार्पण कार्यक्रम थांबलेला होता. परंतु या सगळ्या इमारती बघितल्यानंतर मला वाटते लोक अचंबित होईल. अशा प्रकारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा इमारती असू शकतात. एक चांगलं उदाहरण या ससून हॉस्पिटलमध्ये दिसून आले. या आकारामध्ये इमारतीची क्षमता 570 बेडची आहे. शासनाकडून 183 कोटीचा खर्च करण्यात आलेला आहे. कोविड काळात 140 क्वार्टरचं फक्त अतिदक्षता विभागामध्ये याचं रूपांतर करण्यात आलेलं होतं. आज त्याचं लोकार्पण कार्यक्रम होत आहे आणि संपूर्ण इमारत ही लोकांना आज अर्पण केली जाते. यामध्ये 16 अद्ययावत ऑपरेशन थिएटर, 5 विभागाचे कान, नाक, घसा या विभागाचे नेत्र शल्यचिकित्सा विभाग, श्वसन रोगशास्त्र विभाग, बालरोग चिकित्सा विभाग आणि अस्थिरोगोपचार विभाग या सगळे रुग्णांकक्ष या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय आज रुपालीताई चाकणकर यांच्या प्रयत्नाने तृतीयपंथी रुग्णाकरता स्वतंत्र बाह्यरोग विभाग 26 खाटांचा अंतर्गत कक्ष आज कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आणि या समाजाबद्दल आपल्या भावना रुपालीताई चाकणकरनी व्यक्त केलेल्या आहेत. रुपालीताई मी सांगू इच्छितो की विशेष नायकांना या सगळ्या लोकांना आपण संजय गांधी दलाची 1,000 रुपयाची पेन्शन देतो. तर ज्याला मिळाली नसेल त्यांचं लगेच मला नाव कळवा. आपण याला पेन्शन देण्याची सुद्धा व्यवस्था निश्चितपणे करू. या आव्हानात बांधलेल्या न्याय अधिकारी विशेषशास्त्र विभागातील शवचिकित्सक केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन नुकताच दादांच्या हस्ते झाला. 140 मृतदेह शवशरीरात जतन करण्याची सुविधा मला वाटते देशामध्ये इतकी मोठी कुठेही नसेल या ससून हॉस्पिटलमध्ये आपण केलेली आहे. आणि 30 वर्षाचे अभिलेख जतन करून घेण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमच कॅन्सर रुग्णांच्या निदानासाठी पेट व स्पेक्स अत्याधुनिक तपासणी केंद्राची सुरुवात या रुग्णात करण्यात आली असून या प्रकल्पाकरता 28 कोटी निधी ही तरतूद करून देण्यात आलेली आहे. याशिवाय या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा अजून लागण्याची आवश्यकता आहे ते करण्याचा आमचा विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. आज लोकार्पण करण्यात आलेल्या CSRच्या माध्यमातून माझ्या पुढे एक उद्योगपती आहे, मोठे मोठे उद्योगपती आहेत आणि दादाने दुसरा फोन केला की आमच्या निधीची गरज नाही, उद्योगपतीच निधी देत आहे. आणि मला वाटतं टाटा ट्रस्ट मार्फत 2 कोटी इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी विभागासाठी, फैजानी ट्रस्ट मार्फत 2.5 कोटी महिलांच्या स्वतंत्र एक्सरे तपासणी केंद्रासाठी, पंजाब नॅशनल आणि पहिल फाउंडेशन मार्फत 5 कोटी
मध्यवर्ती चिकित्सालय आणि प्रयोगशाळेसाठी रुग्णालयाच्या अध्यापक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकरता उत्तम प्रतीच्या मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलं. आणि मला वाटतं सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांनी 55 लाख निधी खर्च करण्यात आला. अजूनही 1 कोटी रुपये जर दिले तर फ्लड लाईटिंग आणि इतर सुविधा करण्यासाठी दादा मगाशी आदर पुनावाला फोन करतो सापडलेले नाही. आज पुण्यात ससून रुग्णालयातील विविध विकास कामाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ माझे सहकारी मुश्रीफ साहेब, खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, रुपाली चाकणकर, सुनील कांबळे विधिमंडळ, माझे सहकारी तिसरे सहकारी रवींद्र धंगेकर, आमचे सचिव दिनेश वाघमारे, दिलीप म्हैसेकर, राजेश देशमुख, अतुल चव्हाण, दीपक मानकर, प्रदीप देशमुख, प्रिया गदादे, मोनिका पुणेकर, रेणा वाघेला, कांदरबरी शेख, आशिष पालके, चांदणी गोरे, डॉक्टर विनायक काळे, डॉक्टर संजय होरा, डॉक्टर राजेश तावरे, अनेक वैद्यकीय क्षेत्रातील उपस्थित असणारे राज्य सरकारशी ससूनशी संबंधित असणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, मित्रांनो, वेळ झालेला आहे. मला रायगडला जायचंय आणि त्याच्यावर थोडीशी भाषणं आटोपती घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. ससूनचा नावलौकिक कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून संचार रुग्णालय येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलो. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या किंवा हे आधी झालं तसं झालं, पण करोनाच्या काळामध्ये मीच पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये अनेक आम्ही अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, सगळ्यांनी ठरवलेलं होतं की माणसाचा जीव जगवण्याच्या करता जरी कुठल्या इमारतीची उद्घाटन झाली नसती तरी ते वापरामध्ये आणायचं. पीडब्ल्यूडीला सगळ्यांना कामाला लावलं. कलेक्टर, पीएमसी कमिशनर, पीसीएमसी कमिशनर, विभागीय आयुक्त, सगळे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, त्यावेळेस गिरीशजी पण होते आणि सगळ्यांनी मिळून आपलं पुण्याचं पिंपरी चिंचवड परिसरातलं हे करोनाचं संकट दूर करण्याचा प्रयत्न जसा देश पातळीवर चाललेला होता, राज्य पातळीवर चाललेला होता, तसा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला अग्रक्रम दिला. आणि त्या काळामध्ये काही इमारती पूर्णत्वाला न जाता देखील ती वापरामध्ये आल्या. मला आठवत आहे डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये ससूनमध्ये दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षक मंत्री होते. ते आपले सुपुत्र आहेत पुणे जिल्ह्यातले आणि त्यांनी इथली काही कामं हातामध्ये घेतली. मी पण तुमच्या जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करतो आणि त्याच्यामुळे मलाही वाटत होतं की आज ससून हॉस्पिटल असं आहे की आजूबाजूच्या जिल्ह्यात, आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही काही घडलं की पेशंटला जाऊ दे ससूनला. ही एक पद्धत पडलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या हॉस्पिटलला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास असला तरी देखील काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, अत्याधुनिक अशा प्रकारच्या सुविधा आमच्या देशातले, राज्यातले अनेक डॉक्टर्स इथं वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या करता येतात. त्यावेळेस त्यांना लागणाऱ्या मूलभूत गरजा त्या सगळ्या आपण पूर्णत्वाला द्यायचं असं आम्ही ठरवलं आणि तेव्हा सुरुवात केली. तेव्हापासून कधी मी ज्या वेळेस सरकारमध्ये होतो त्यावेळेस इथल्या कामाला आम्ही कमी पडू दिला नाही. वेगवेगळ्या CSR बद्दल देखील दानशूर व्यक्तींनी आपल्याला मदत केली. त्याही सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. इथं खूप
खूप पेशंट असतात, आपले बेड कमी पडतात. माझ्या आधी त्याचा उल्लेख कोणी केला की बऱ्याचदा बेडच्या खाली देखील काही पेशंट लोकांना ठेवावं लागतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की 11 मजली इमारत सर्व सोयीयुक्त उभी करायची. त्याच्यामध्ये वेगवेगळे ज्या बाबींकडे देशाला 75 वर्ष पूर्ण होऊन स्वातंत्र्याला काही गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाहूयात छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले. आपण पाहतो की सातत्यानं जे आहे म्हणजे कुणबीची ते सर्टिफिकेट जे आहेत काही काही ठिकाणी जर आपण पाहतो की फार चुकीच्या पद्धतीने सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन, लिंगायत, सुतार, अगदी माळी समाज यांचे सुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडतात. त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आहेत आणि ओबीसी मध्ये आपण घेणार आहोत. हा एक भाग. आणि दुसरा म्हणजे हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या तर त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या. तर याच्या विरुद्ध आम्ही बोलणारच ना, कारण 4 ओबीसी आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेलं आहे. तिथे आता यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या. अर्थात मला हे माहिती आहे की अख्खा मराठा समाज काही या मागणीच्या पाठीमागे नाही आहे, परंतु काही नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत. आणि मग आम्ही जर गप्प बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की ठीक आहे, आम्हाला सुद्धा हे मान्य आहे, त्यामुळे आम्हाला विरोध तर करावाच लागेल. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध आम्ही करणार. काल मागासवर्ग आयोगाची बैठक झाली, एक नियमावली तयार केली त्यांनी केली. जर तुमच्या महिला कुंकू लावत असतील किंवा असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित या प्रश्नावलीत त्यांनी केले, तर काय त्यांना सांगणार की अलीकडच्या काळामध्ये जे आहे पूर्वीच्या कुंकू लावण्याच्या पद्धती आता टिकलीवर आल्यात, इतर काय गोष्टी आहेत. आता मी त्याच्यावर अधिक काही बोलणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की 15 दिवसामध्ये हे जर सगळं सर्वेक्षण एवढं होऊ शकतं आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना. हे जर 15 दिवसात होईल तर ते 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल. त्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं जे बोलतो की आम्ही एवढे टक्के आहोत, आम्ही एवढे टक्के आहोत, आम्ही एवढे टक्के आहोत. आता याच्यामध्ये 1931चा जो इंग्रजांचा जी जनगणना आहे त्या जनगणनेप्रमाणे 54% ओबीसी आहे. मंडल आयोगाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्या अर्ध आरक्षण आम्हाला 27% मिळालेलं आहे. आता पलीकडचे लोक जे आहेत काही नेते तेव्हाचे सगळं आकडेचे फुगवून सांगतात आणि मग आमचं म्हणणं आहे की एकदाचं जे आहे कोण किती आहे हे ठरलं पाहिजे. त्याच्यासाठी जाती गणना करा. भुजबळ साहेब, मराठवाड्यातून एक माहिती अशी समोर आलेली आहे की 1986 पासून ते 2023 पर्यंत फक्त मराठवाड्यात जे काही सर्वेक्षण झालेलं आहे यामध्ये फक्त 142 जणांनाच मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे. कुठेतरी मराठवाड्यातच ही संख्या कमी असलेली पाहायला मिळते. मला काय त्याची काही कल्पना नाही. आता ही शिंदे समिती काम तर करतेच आहे. त्याचं म्हणतात 2 कोटी 3 कोटी कागदपत्र तपासलेले आहेत. कमी असतील जास्त असतील कागदपत्रांना त्यांना जे काही पुरावे सापडले असतील त्याप्रमाणे त्यांना करावं लागेल. शिंदे समितीला बरोबर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. कारण अनेक तक्रारी या बाबतीत येत आहेत आणि त्याविरुद्ध लोक कोर्टामध्ये जातील. 4.5 लाख रुपये शिंदे समितीला
मुंबईत आम्हाला येण्यापासून जर रोखलं ठीक आहे, तर त्याच्यावर दूध काय- भाजीपाला आम्ही बंद करू अशा पद्धतीचं ठीक आहे, मी त्याच्यावर मला त्याच्यावर काय बोलायचं म्हणजे होम डिपार्टमेंट वगैरे बघेन काय करायचं. शिंदे समितीचे जी लोक आहेत त्यांना 4.5 लाख रुपये महिना आणि इतर खर्च जे आहे ते देण्याचं सरकारने शिंदे घोषित समिती जी आहे त्यांचे अध्यक्ष आणि इतर जे सदस्य आहेत त्यांना 4.5 लाख रुपये आणि 4 लाख रुपये पगार दिला जाणार आहे महिन्याला. दौरे, आणि हा. त्याचबरोबर त्यांचा जो काही दौरा असणार आहे, विमान प्रवास असणार आहे, त्याचा सगळा खर्च सरकार करणार आहे. कुठेतरी जनतेच्या तिजोरीतून हा सगळा पैसा खर्च केला जातो असं विरोधकांचं. आता जे निर्णय घेत आहेत त्यांना हे विचारलं पाहिजे. आज शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधलाय. पाहुयात एकनाथ शिंदे काय म्हणाले. आणि अशा या भूमीमध्ये पावनभूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे. आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी, श्री देशमुख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले. आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालं आहे. त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढं नेण्याचं काम अप्पासाहेब करताय. खरं म्हणजे अशी सर्वांची एक भूमी आहे, संतांची थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्र किनारे, किल्ले, जंगल, मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे. आणि म्हणूनच देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महनीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास 26 लाख लाभार्थ्यांना लाभ देतो आहे. 1700 कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय. आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत. हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. परंतु योजना होत्या, निर्णय होते, परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा, चक्रा मारायला लागायच्या, खेटे मारायला लागायचे, त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता. परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला. आणि म्हणून सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं. आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या 20, 21, 22 कार्यक्रमामधून 2,19,00,000 लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. हा एक इतिहास आहे. हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करतोय. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो. मग असे अनेक योजनांच्या बद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहेत. महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतो आहे. आणि महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत. सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आज हा फक्त हा काही राजकीय कार्यक्रम नाही.
हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे. आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी उठते. एवढे मोठे मंडप, एवढे लोक येतात आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पोटदुखी होते, त्यांच्या छाती धडकी भरतीये, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. परंतु आम्ही आमचं काम करत राहणार. लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होतंय, ते यापुढे देखील कायम राहणार. आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही. अनेक योजना आपण केल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या. आणि म्हणूनच आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढे नेत आहे. केंद्राने देखील गेल्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी 50-60 वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं 9 वर्षामध्ये केली. या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं. या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली. या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं, सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं. आणि म्हणूनच आज मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मराठा आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी आज मराठा समन्वयकांशी संवाद साधलाय. इकडे जर काही झालं, तिकडे काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडं ताकदीनं महिला एकत्र आहे. भोगावच्या महिला जर त्या मंत्र्याच्या आमदाराच्या घराकडे जर निघाल्या, तुमच्या मागे लाखाचे लोक चालणारे महिलाचे इतक्या महिला राज्यात एक झाल्यासाठी त्याला कायच विचारायचं नाही. त्याला फक्त एकच म्हणायचं, तुमचे लोक तिथले त्रास देत तुमचे देऊन गरीब लोकांना का निमान, आमच्या लोकांना त्रास द्यायसाठी तुला मोठं केलं का आम्ही? आमच्या तिकडच्या लोकांना त्रास देतो, तिकडचे लोक सुद्धा तू यायचे. इकडच्यावर दबावा लागेल, तिकडचे गप्प बस. त्यांनी आपल्याला चारी बाजून घ्यायला ठरलं का आपण ताही बाजून घ्यायचं का? आपण त्यांच्या पुढची एक चाल करायची. जसं की आता हे डिझेलचं त्याचं घेतं मराठीत पोरण कसं गेले, काही म्हणजे ट्रॅक्टर नेऊन द्यायचं नाही, ते म्हणले मसडीच घेऊन द्यायचं. मग किती ठेका लागले. आता ते नोटीस द्यायचंच बंद केलं तेव्हापासून. ते म्हणले खरंच मसडी जर घेऊन जर निघाले तर, आणि खरंच आपण जर ते जनाराचे कळप इकडे चालू तर वाटण्यात चालीत नेलेच नाही जमायचं. तिकडे आपण काही करू शकतो ना, सांभाळायचेच ना जाणार. बाकीचं काही आहे का? आपल्या प्रत्येक घरातल्या एका माणसाकडे एक काम आहे, तो शेताकडे बघायचं, तो जनावर सांभाळायचा. आपल्या जनावर सांभाळायचं काम आहे आपल्याला. जाऊ द्या तिकडे रस्ते चरीत मोबाईल बोलतो सगळं, जाऊ द्या. असं कळपत तिकडे गेले पाहिजे. कोण टाकू त्या मंत्र्याच्या दारात चट गवत आली देऊ पडून. मराठ्यांच्या नादी नका लावू. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण पाहिजे. आता तुम्ही 20 जानेवारीची तयारी करा. केली म्हणताना मागून यायचं ना, मला ठेशी नंबर गेले तिकडे. मी जायचो तिकडून तेव्हा राहायची इकडे. असं कुठे त्यांना मला मग तिकडे एकट्याला बघितलं तेव्हा त्याला दिसतो का त्यात सापडला. आता गेले असं काही करू नका बरं का. मी तुमच्या भराशिवाय, कारण मी काय तुमच्याच भराशिवर लढतो. तुम्ही आलो म्हणायचं त्यांना थांबायचं तिकडे वर बापू नाही ना. हा नाही परत नको तापो नाही तर आणखी मागं आपल्याला मागे सांगायचं नाही. आता वनदेव एकदा वनदेव म्हणायचं. माझ्या हिंदी बोलतच नाही कोणी. आपला अवघड मग हिंदीचं जमानच राव. इंग्लिशचं तर टिपणच बसा ना मग काहीतरी करावं लागेल. ते विचार तिकडं लय भारी भारी मीडिया आहे म्हणजे हिंदीत बोलणारा. मला चांगली हिंदी बोलता आले पाहिजे तर शाळेत तर मिळून लागायचा. त्याशी एक संपादक आला होता, कोणत्या कोणी ते प्रश्न विचारायला लागला, त्यामुळे हिंदी कळलं नाही. ते दुसऱ्या म्हणते नको तुला नसली कळलं नंतर घेऊ आपण. मला शिका लागेल तेवढी शिका तुम्ही काहीतरी करू, नाही तर तिकडे गेलो लय झुंबवर गेलो. मला तसा लोड यायला लागला. तिकडचे टॉप हिंदी इंग्लिश बोलणारे. इंग्लिशचा तर आपल्याकडे येऊ शकत नाही, कारण इंग्लिश तुम्ही किती प्रयत्न केला आपल्याला येऊ शकत. कारण तिथून आपलं पहिल्यापासून टिकून बसलो नाही. आता कवा बसायचं काय मला हिंदीचं जमन हळूहळू बसून. ते काय करतात बघा, मला हिंदी येते तुम्हाला खरं सांगतो. मला खोटं बोलता येतं. दम्माने बोललं तर मला हिंदी, मग मी दम्माने बरोबर सांगतो. ते काय करते ते मध्ये ते एअरपोर्टाचा प्रश्न विचारतात. मग मी होतो व्हायला मग ती माहिती जाते हिंदी ते मग कसा बोलायचं. त्या संबंध होते. त्यांनी मला दम्माने विचारलं. मी दम्माने शब्द जर वापरेल मी ध्यानात आणून बरोबर बोलतो.
पण ते काय करते ते मधीच त्याचा प्रश्न विचारते, त्याचा प्रश्न विचारला मग असं कार्यक्रमच सगळा उलटा सुलटा म्हणलं आणि त्याचा माझं मत कारण त्यांनी गेलं मराठीचं वाटून त्याचा प्रश्न विचारला का मग ते स्पीडने बोलायला गेलं मग ते कुंकड जाते मग ते माझ्या क्लिपा मलाच टाकली असं होतं ते जेवल्याचे एअरपट मगल्याच क्लिपा वाचित ते सगळे तो घरात वाचित काय तू गाय काय तू आहे असं वाटून नाही आणि तेच हसत मग काय वाचून नाही घेतो तरी त्याचा लई कार्यक्रम केलाय एक बसून मग त्यांना सांगितलं होतं तुम्ही मराठीत नाही जाऊन तो आरक्षणाला आमच्या पकडून धक्का नाही लागत तू तुझं काय आमचं आम्हाला कोणी पण त्याला दमच निघत नाही आम्हाला त्याला कसं करू आता सध्या आपण नाही तर 2-4 दिवस झाला काही बोलत येतो नाही आम्हाला त्याचा कार्यक्रम बिघडून जाईल आता काहीच म्हणत नाही त्यासाठी त्यांना लय बाहेर सांगितलं की तो बोलू नको आता पिशीच घेऊन गेलो आहे बाजाराची पिशी त्याच्यात काम केलं कोणत्या संपादकाकडे जातो चांगलं त्यांना म्हणतो तुमच्या हिंमत असले तक वाच त्यांना म्हणतो तोच वाचव ना त्या काय साध्या काय ते म्हणतो मराठ्याला शाळेला काय मराठीचं वाटाय गेला हे पोट्याखाली शान आहे का त्या रानंद बस पुढून शासापून मध्ये इतके खोडशी देते 2 दिवस जेवण थकवा माणसाला पुढं शिकले एकदम पुढं नाही लिंबा झाडाखाली बसल्या शोधून टप्पून टाकते ते वाचत देते लोकांना म्हणतो वातावरण हे मला किती बेजार करा काय आला बोलतो मध्ये तो बोलत नको ना याच्या नादी लागतो तो काय बोलतो मराठीची विरोध कुठून काय सापडून आणतात भरोसा नाही आता मुंबईत गेल्यावर काही म्हणते ते इमानच बघायचं आता काय पंख्यावर बसतो गेल्यावर काय करतो कोणाला आपल्याला फक्त एकच बोली त्यांच्याकडे काही तुकडा पाणी काही देऊ नको फक्त एकच व्यवस्था करायची बोली सरकारकडे तेवढी एकच कर मला मध्ये फोन आला एका मंत्र्याला तेव्हा म्हणला तुम्ही मुंबईला जायचे मुक्काम डोंगरावर कोण टाकला म्हणलं तो आम्ही गेल्यावर मागून बघ मग तुला कळून कसं टाकलं डोंगरावर मुक्काम आता त्याचं म्हणणं होतं वारीस असल्यावर गावात मुक्काम असते म्हणलं बरोबर आहे पण हे जर पोट्टे गावात मुक्कामाला ठेवले तर भिताळत मित्र ठेव आणि त्या गावाला काय 6 महिने मारता काय असं त्याच्यामुळे डोंगरावर ठेवलेत म्हणलं आम्ही ते म्हणला म्हणजे मला काहीच कळा ना म्हणलं मग तू येच एखादीशी म्हणजे नसलं कळत कारण त्याला एक तर माझी भाषाच कळत नाही मी तरी काय करू त्याला आणि मी काय समजून सांगायला मी सांगत नसतो मी काय शान आहे तुम्ही आम्हाला आता बोलतो कळून देत नाही आम्ही तुम्हाला काही कळून देत नाही आपल्या इथून तिथून मुक्काम सगळे डोंगरावर सगळ्याचे आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.